नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटना। पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी 2000 वारकऱ्यांची उपस्थिती। देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा। महंत गुरुवर्य परमपूज्य रामगिरी महाराज। आषाढी वारी चालू असताना वारीत पुणे येथे वारकऱ्यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला। वारीत विविध संघटना यांच्याकडून घुसखोरी चालू आहे। कुणीतरी सतत देव, देश, धर्म यांच्यावर आघात घडवून आणत आहे। याच्यामागे कोण आहे हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आपल्या डोळ्यांसमोर अन्याय, अत्याचार होत असताना आपण शांत बसणे योग्य नाही। एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा हे आमच्या संस्कृतीत कधीच नव्हते, तर ते आपल्यावर लादण्यात आले। सत्य, धर्म, न्याय यासाठी प्राण गेला तरी चालेल, मात्र आपण नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे आवाहन श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरलाचे महंत गुरुवर्य परमपूज्य रामगिरी महाराज यांनी केले। वारकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी श्री सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ येथे 6 जुलैला वारकरी अधिवेशनात आयोजित केले होते। या अधिवेशनासाठी 2000 पेक्षा अधिक वारकरी व हिंदू भाविक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पंढरपूर। याचा अर्थ तो धर्म सापेक्ष आहे, धर्म निरपेक्ष हा शब्द चुकीचा आहे। प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे, म्हणून हा धर्म सापेक्ष असाच शब्द त्या ठिकाणी वापरला असला पाहिजे। धर्मनिरपेक्ष हा शब्दच मुळात त्यामध्ये चुकीचा आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं। परंतु कोणी जर यावर आघात करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे। आपल्याकडून आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, पण आपण कोणाचं दुःख, कोणी केलेला त्रास सहन तरी का करावा, निश्चित आपण ते सहन करू नये। तरी असो, या ठिकाणी उपस्थित गेलं, हे आमच्यावर थोपवलं गेलं। कोणी एका गालात मारली, त्यांनी एका गालात का मारावी आणि त्यांनी मारित आपण सहन का करावी? आपण कोणाला मारू नये। कोण्याही जीवाचा नघोड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे आमची संस्कृती आम्हाला सांगते, हे संत आम्हाला शिकवून देतात। परंतु आमच्यावर अन्याय जर होत असेल तर तो आम्ही कधीही सहन करू नये। मग त्याकरता धन, द्रव्य, संपत्ती येईल जाईल, मृत्यू आज येईल, कालांतराने येईल, कोणी निंदा करेल, कोणी स्तुती करेल, पण सत्याचा, न्यायाचा मार्ग माणसाने कधी सोडू नये। की वारकऱ्यांची तीर्थस्थानं मध्यमास मुक्त झाली पाहिजे ही मागणी आधीपासूनची आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी घोषणा केली की 10 दिवस कुठेही मटण मांस याची दुकानं खुल्या पद्धतीने असलेल्या त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, घालण्याचे आदेश देखील दिले। आज या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून अक्षय महाराज पण बसलेले आहेत, जे धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या माध्यमातून आम्ही आणखीन एक विचार या ठिकाणी पोहोचवतो की केवळ 10 दिवसांपुरतं नको, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि संत सहमत असतील आणि आपण सगळ्यांनी जर सहमती दिली तर वारकऱ्यांची सर्व तीर्थस्थळं कायमस्वरूपी मध्यमास मुक्त झाली